कल्याणपूर्वमध्ये एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आलेली आहे। या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात रोष असून आणखीन अशा किती घटना घडल्यावरती जाग येणार असा सवाल उपस्थित होतोय। कल्याणमध्ये एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। 23 डिसेंबर रोजी ही घटना घडली। या प्रकरणी मुख्य आरोपी विशाल गवळी, त्याची पत्नी साक्षी आणि त्याचा रिक्षावाला मित्र अशा तिघांना अटक करण्यात आली आहे। आरोपी विशालला बुधवारी कोर्टात सादर करण्यात येणार आहे, तर त्याच्या पत्नीला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण त्या दोन्ही आरोपींना अटक केलेला आहे। त्यामध्ये सीसीटीव्हीमधून जो आरोपी आणि त्याची पत्नी या दोघांनाही त्यामध्ये आता अटक केलेला आहे। माझ्या मुलीची अशी निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आहे। इतक्या लहान मुलीवर असे अत्याचार करताना लाज कशी वाटली नाही असा संताप त्यांनी व्यक्त केलाय। त्याला फाशी झाली पाहिजे डायरेक्ट साहेब। 12 वर्षाची मुलगी आहे, तू माझ्याशी मला मारून टाक ना बाबा। तू मुलीला मारला आणि त्याच्यासंगी बलात्कार केला, ही किती शर्मनाक आहे। आणि तुम्ही म्हणतात मुलगी वाचवा, असा मुलगी वाचवणार। या घटनेनंतर कल्याण पूर्वमधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असून लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली आहेत। कल्याण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीला शेगावमधील सलूनमधून अटक करण्यात आलेली। चेहरा ओळखायला येऊ नये म्हणून त्याने दाढी काढलेली होती, पण पोलिसांच्या तावडीतून तो सुटू शकलेला नाहीये। विशालचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ पण आता समोर आलेला आहे। आरोपी विशाल गवळी यांच्या हत्येनंतर सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर विशाल कल्याणमधील आधारवाडी परिसरातील एका वाईन शॉपमध्ये गेला। तिथे त्यानं दारू खरेदी केली। वाईन शॉपच्या सीसीटीव्हीत त्याची दृश्य दिसतायत। एका लहानग्या मुलीसोबत केलेल्या कृत्याचा त्याच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप दिसत नाहीये। विशाल गवळी हा कल्याण परिसरातील गुंड असून त्याच्यावर यापूर्वी पोक्सोसह विनयभंगाचे एकूण 5 गुन्हे दाखल आहेत। यापूर्वी त्याला तडीपार सुद्धा केले होते अशी माहिती पोलिसांनी दिली। ह्याला इथल्या स्थानिक नेत्यांचा त्याला नेहमी वर्गस्त आहे। मागच्या वेळेस पण त्याला इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी त्याला सोडवलं। सराईत गुन्हेगार असल्यानं गुन्ह्यातून वाचायचं कसं याचाही त्याला अनुभव होता आणि त्यातूनच त्यानं चेहरा ओळखू नये यासाठी दाढी काढली। मात्र त्याच वेळी पोलिसांनी शेगावात न्हाव्याच्या दुकानातून त्याला अटक केली आणि त्याचा प्लॅन फसला। या कल्याण हत्या प्रकरणातील 3 आरोपींपैकी विशाल गवळी हा मुख्य आरोपी आहे, तर दुसरा आरोपी त्याची तिसरी पत्नी साक्षी गवळी आहे। साक्षीला अटक करण्यात आलेली असून तिला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये या प्रकरणाचा धक्कादायक घटनाक्रम समोर आला। मुख्य आरोपी विशाल सोबतच त्याची पत्नी साक्षी आणि त्याचा रिक्षाचालक मित्राला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी या दोघांची चौकशी सुरू केली असून या तपासात गुन्ह्याचा धक्कादायक घटनाक्रम उघड झालाय। 23 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता विशालने मुलीला घरात आणलं। तिच्यासोबत गैरकृत्य करत तिची हत्या केली। मुलीचा मृतदेह बॅगेत भरून ठेवला। संध्याकाळी 7 वाजता विशालची पत्नी कामावरून घरी आली। त्याने तिला सगळी घटना सांगितली। दोघांनी मिळून घरातील रक्ताचे डाग नष्ट केले। मृतदेहाचं काय करायचं याची योजना आखली। रात्री 8:30 वाजता विशालने मित्राची रिक्षा बोलवून घेतली आणि 9 वाजता रिक्षामध्ये मृतदेह ठेवत दोघे बापगावला रवाना झाले। तिथे पीडितेचा मृतदेह फेकून ते परत आले। त्यानंतर मध्यरात्री विशाल पत्नीच्या गावी निघून गेला आणि त्याची पत्नी साक्षी आपल्या घरीच राहिली। मात्र घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे विशालने हे कृत्य केल्याचा संशय आला। पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेत चौकशी केली आणि तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर येते। इकडे राज्यात दारू दुकानांच्या परवान्यांवरून जोरदार राजकारण सुरू झालेलं आहे। 2 लाख कोटींची तूट भरून काढण्यासाठी दारू दुकानाचे परवाने वाढवणं गरजेचं असल्याचं वक्तव्य अर्थमंत्री अजित पवारांनी केलेलं आहे। त्यावरून संजय राऊतांनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय। राज्यात दारू दुकानांच्या परवान्यांवरून जोरदार राजकारण सुरू झालंय। 2 लाख कोटींची तूट भरून काढताना महसूल वाढीसाठी दारूच्या दुकानांचे परवाने काढणं गरजेचं आहे असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। त्यावरून संजय राऊतांनी सरकारला झोडून काढलं। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी ते लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहे। निवडणूक जिंकल्यानंतर सरकारने आता लाडक्या बहिणींना निकष लावायला सुरुवात केली आहे। याकडे संजय राऊतांनी लक्ष वेधलं। बहिणींनी आपल्या घरामध्ये कोणतं विष आपण आणतो 1500 रुपयात, त्याचं आता चिंतन केलं पाहिजे। संजय राऊतांनी केलेल्या टीकेला सत्ताधाऱ्यांनीही आपल्या शैलीत उत्तर दिलंय। तर रात्रभर हे सगळं चालू राहिलं पाहिजे। नाईट लाईफ कुणाचा प्रोग्राम होता, कुणाची कल्पना होती। आता दारूचे परवाने आणि लाडकी बहीण योजनेवरून राजकीय भाऊबंदकी सुरू झाली आहे। परिणामी सरकार योजनेसाठीचा निधी कसा उपलब्ध करणार आणि विरोधकांचे आरोप कशा प्रकारे फोल ठरवणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। मंत्र्यांच्या खाते वाटपानंतर आता राज्य सरकारने पुढच्या 100 दिवसांसाठीचा ॲक्शन प्लॅन ठरवलेला आहे। त्यासाठी सर्व खात्यांना टार्गेट दिलं जाणार आहे।
त्यामुळे पुढचे 100 दिवस सरकार आता ऍक्शन मोडमध्ये पाहायला मिळणार आहे. पुढच्या 3 महिन्यात महायुती सरकार अनेक मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे, कारण राज्य सरकारने आगामी 100 दिवसांसाठी खास ऍक्शन प्लॅन आखलाय. खातेवाटपानंतर प्रत्येक मंत्र्याला 100 दिवसांसाठी टार्गेट दिलं जाणार आहे. त्यासाठी मंत्र्यांना आपापल्या खात्याचा 100 दिवसांचा ऍक्शन प्लॅन तयार करावा लागणार आहे. ऍक्शन प्लॅन तयार केल्यानंतर त्यावरती वेगाने कार्यवाही सुद्धा सुरू करावी लागणार आहे. तसंच 100 दिवसांनी त्या ऍक्शन प्लॅन पैकी किती काम पूर्ण झालं याचा आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाणार आहे. प्रत्येक खात्याने 100 दिवसाचं आपलं टार्गेट घेतलेलं आहे. 100 दिवसात काय करायचं हा 100 दिवसाचा प्लॅन आहे. 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी सादर करू. महायुतीच्या सर्व मंत्र्यांची सुरुवातीच्या 100 दिवसात ही एक प्रकारे परीक्षाच असणार आहे. पुन्हा सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्र आता थांबणार नाही चा नारा महायुती सरकारने दिलाय. त्यामुळे आगामी 100 दिवसात सर्व मंत्र्यांची कसोटी लागणार आहे. नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाची सुरुवात याचा औचित्य साधत नागरिकांनी पर्यटन तसंच धार्मिक स्थळांवरती गर्दी केलेली आहे. तुळजापूर आणि शिर्डीत सुद्धा भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. गर्दी वाढल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांवरती अवलंबून असलेल्या व्यवसायांना देखील फायदा होताना दिसतो. पर्यटन स्थळांसोबत धार्मिक तीर्थस्थळी देखील भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. देशातील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेली साईबाबांची शिर्डी भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहे. नवीन वर्षाची चाहूल यामुळे शिर्डीत येणाऱ्या भक्तांमध्ये वाढ झालेली आहे. तर नवीन वर्षाच्या मध्यरात्री 31 डिसेंबरला मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थांनी घेतलाय. ख्रिसमस सुट्टीच्या पार्श्वभूमीवरती देशातच नव्हे तर विदेशातील भाविक सुद्धा साई दरबारी गर्दी करतायत. तर ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवरती तुळजापूर मंदिर संस्थानने मोठा निर्णय घेतलाय. यानुसार मंदिर दररोज 22 तास दर्शनासाठी खुलं राहणार आहे. मंदिर पहाटे 1 वाजता चरण तीर्थ पूजा होऊन भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. तर रात्री 10:30च्या प्रक्षाळ पूजेनंतर मंदिर बंद करण्यात येणार आहे. तर अभिषेक पूजा सकाळी 6 वाजता होणार आहे. मंदिर संस्थांच्या निर्णयाचं भाविकांनी स्वागत केलंय. पर्यटकांनी यंदाही ताडोबाचाच बेत आखत सफारी करण्याचा निश्चय केलेला आहे. नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने अनेक पर्यटकांनी ताडोबाला गर्दी केली आहे. तर माथेरान सुद्धा पर्यटकांनी सध्या गजबजून गेलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्याघ्र प्रकल्प असल्याने देश विदेशातील पर्यटक इकडे भेट देत असतात. आता ही प्रकल्प पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलाय. सध्या थंडीचे दिवस असले तरी वाघांचं दर्शन इथे रोजच घडतंय. त्यामुळे पर्यटकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येते. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात ताडोबामध्ये दाखल झालेत. त्यामुळे ताडोबाची सर्व प्रवेशद्वारं पर्यटकांनी फुलून गेली आहेत. मुलांना सुट्ट्या असल्यामुळे इकडे क्रिसमसच्या पण सगळ्यांना सुट्ट्या असतो आणि हा इथे टायगर मुवमेंट पण छान असतो. आणि इकडे होमस्टे झाला, रिसॉर्ट झाला, हे 5-6 दिवसामध्ये ऑलमोस्ट फुलच चालतात. माथेरानच्या निसर्गाचा आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक माथेरानमध्ये दाखल झालेत. थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये सध्या नाताळ आणि नववर्षामुळे पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. पर्यटकांच्या गर्दीमुळे माथेरानमध्ये हॉटेल हाऊसफुल झाल्याचं दिसून येत आहे. कोकणातील समुद्र किनारे, ताजे मासे, कोकणी पद्धतीचं जेवण, किनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट्स सगळं काही आनंददायी आहे. त्यामुळे पर्यटक कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांना पसंती देत आहेत. त्यामुळे इथले हॉटेल्स आणि रिसॉर्ट सुद्धा हाऊसफुल झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोकणातील निसर्ग सौंदर्य, स्वच्छ सुंदर किनारे पर्यटकांचं खास आकर्षण बनले. दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्याला पर्यटकांनी आपल्या फॅमिलीसह पसंती दिली आहे. नाताळच्या सुट्टीत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी लाडघर समुद्र किनाऱ्यावर सुद्धा पर्यटक दाखल झाले. त्यामुळे कोकणातील समुद्र किनारे चांगलेच गजबजल्याचं पाहायला मिळत आहे. प्रति कलंगूट बीच म्हणून लाडघर बीचची ओळख आहे. आता आम्ही 8 दिवसासाठी इथे स्टेला आहोत. खूप गर्दी असते, खूप म्हणजे खूप की काही नसतं, पण तरी सुद्धा अलिबाग किंवा मुरुड अशा गोष्टी आवडतात. कोकण इज बेस्ट. अलिबागमधील नागाव तर श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन या समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांनी पसंती दिली आहे. इथलं निसर्ग सौंदर्य आणि वॉटर स्पोर्ट्स पर्यटकांना भुरळ घालतायत. इथे फिरण्यासारखं बरंच आहे. एकतर बीचेस आहेतच आणि रिसॉर्ट वगैरे, खूप मजा येते इकडे. एकूणच नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी कोकणाला आणि कोकणातील समुद्र किनाऱ्यांना पसंती दिल्याचं दिसून येत आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी अजूनही सुरू आहे. हिमाचलमधील लाहौल, स्पिती आणि कुकुमसरी हे मंगळवारी सर्वात थंड होतं. इथले रात्रीचं तापमान हे उणे 6.9 अंशांच्या खाली गेलेलं आहे.
हिमाचलमध्ये बर्फवृष्टी झाल्यानंतर 3 राष्ट्रीय महामार्गांसह 223 रस्ते बंद करण्यात आले. शिमल्यात सर्वाधिक 145 रस्ते बंद करण्यात आले, तर कुल्लूमध्ये 25 आणि मंडी जिल्ह्यामध्ये 20 रस्ते बंद करण्यात आले. त्यामुळे तिकडे पोहोचलेले पर्यटक अडकलेले आहेत. काश्मीरमधील स्नोबेल्ट भागामध्ये बर्फवृष्टी झाली. अनेक ठिकाणी पारा उणेपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे पाईपलाईनमध्ये पाणी साचलंय. गुलमर्गमध्ये तापमान उणे 7.4 अंश सेल्सिअस झालंय, तर काझीगुंडमध्ये उणे 6.2 अंश सेल्सिअस झालं. पंपोरमधील कोनिबल हे छोटंसं गाव उणे 8.5 डिग्री तापमानात सर्वात थंड होतं. श्रीनगरचा दल लेक पुन्हा एकदा गोठलाय. उत्तराखंडमधील चमोली आणि उत्तर काशीसारख्या उंच भागात बर्फवृष्टी झाली आणि सखल भागात हलका पाऊस झालाय. आणि नंतर नवी मुंबई